मी जळगाव जिल्ह्यातून आलेली आहे. माझं नाव योगिता पंकज पाटील. मी आरोग्य विभागात कामाला आहे. इथे आमचे प्रशिक्षणार्थी आज चौथा दिवस आहे, उपोषणाला बसलेले आहे. तरी अजून आमच्या शिंदे मामांना, देवेंद्र मामांना आणि अजित मामांना काहीच वाटत नाही आमच्याबद्दल. त्यांनी निवडणुकीच्या आधी जी योजना काढली, आश्वासनं दिले मोठे मोठे, आणि आता खुर्चीवर बसल्यानंतर ते विसरून गेलेले आहे. त्यांना म्हणा भाच्यांची जरा आठवण करा आणि आम्हाला न्याय द्या, एवढीच मी त्यांना मागणी करते. आम्ही त्यांच्या विरोधात नाही आहे, आम्ही त्यांच्याच बाजूने आहे. आमच्यामुळेच ते निवडून आलेले आहे. तरीसुद्धा ते आम्हाला कुठल्याच प्रकारचा न्याय देत नाही. आज आमचं मुलं सगळं सोडून आम्ही इथे आलेलो आहे. माझा मुलगा अपंग आहे आणि मतिमंद आहे, त्याला काहीच कळत नाही. तरीसुद्धा मी आज इथे 5 दिवस झाले आलेली आहे माझ्या मुलाला वाऱ्यावर सोडून. एवढी परिस्थिती खराब असूनसुद्धा मग तुम्ही आधीच आम्हाला आश्वासन द्यायला नको होतं की आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देऊ. जसं तुम्ही आश्वासन दिलं आहे तेवढं पूर्ण करावं अशी माझी